गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। अर्पिता खानचे हैदराबादमध्ये लग्न झाल्यानंतर मुंबईतील हॉटेल ताज लँड्स ॲडमध्ये शानदार रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळी नववधू अर्पिता व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशनच्या लेहंग्यात दिसली। अर्पिताशिवाय खान कुटुंबातील सर्व महिला सुद्धा डिझायनर आउटफिटमध्ये यावेळी दिसल्या। विशेषतः खान कुटुंबातील ग्लॅमरस लेडी म्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोरा खान लग्नाच्या सर्व फंक्शनमध्ये डिझायनर आउटफिटमध्ये दिसली। रिसेप्शनमध्येही मलाइकाने पिस्ता लाईट ग्रीन आणि गोल्डन बॉर्डरची साडी परिधान केली होती। मलाइकाशिवाय हेलन, सलमा खान, सोहेल खानची पत्नी सीमा आणि बहीण अलविरा खान ह्या देखील डिझायनर आउटफिटमध्ये रिसेप्शनमध्ये दिसल्या। सुरल पडताळचे नाव घेतले की मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह अशा कौटुंबिक चित्रपटाची एक मालिका डोळ्यासमोर येते। भारतीय संस्कृतीचे भव्य दिव्य चित्रण फक्त त्यांनी चित्रपटामधूनच रंगवले नाही तर छोट्या पडद्यावरही वो रहने वाली महलों की प्यार के दो नाम, एक राधा एक श्याम, प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या निर्मितीची श्रेय त्याच्या राजश्री प्रोडक्शनकडे जाते। आता तो मेरे रंग में रंगने वाली ही नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे। कॉलेजमध्ये शिकणारे हे दोघे गंमत म्हणून लग्न करतात, पण नंतर या निर्णयाचे त्यांना काय परिणाम भोगावे लागतात यावर ही मालिका भाष्य करते। या मालिकेतून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत। अर्थात यामध्ये त्यांचा मुलगा दिवांश बडताज जबाबदार असल्याचे ते सांगतात। समृद्ध भाव आणि प्रणाली घोगरे या दोन नवीन मुलांची निवड केली गेली आहे। ऋतिक रोशन आणि सुजान खान यांचा काही दिवसापूर्वीच घटस्फोट झाला। दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत, परंतु दोघे शनिवारी एका इव्हेंटमध्ये सोबत दिसले। भाग्यश्री पटवर्धन सुद्धा या इव्हेंटमध्ये सामील झाली होती। ऋतिक सुजान यांचा 31 ऑक्टोबर रोजी घटस्फोट झाला। दोघांना रिहान आणि रुदन अशी दोन मुले आहेत। सध्या ऋतिक आशुतोष गोवारीकरांच्या मोहनजोदडो सिनेमात काम करत आहे। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनिलिया सोबत शुक्रवारी सलमान खानची बहीण अर्पिताच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाला होता। यावेळी जेनिलिया ब्लू कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसली। बॉलिवूडच्या एक क्यूट कपलला त्यांच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली आहे। रितेश आणि जेनिलियाला त्यांच्या बाळाबद्दल असलेली उत्सुकता तुम्ही पाहू शकता। रामचरण तेजा आणि काजल अग्रवाल यांच्या मगधीरा या सुपरहिट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात येणार असून या चित्रपटासाठी शाहिद कपूरचे नाव निश्चित झालंय। मगधीराचा रिमेक या चित्रपटाचे प्री प्रोडक्शनचे काम सुरू झाले असून साजिद नाडियावाला बनवणार आहे। चित्रपटाचे शूटिंग लवकरात लवकर सुरू होणार आहे। कपूरचे नाव निश्चित झाल्याचे साजिदने सांगितले असून पुढील वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज करण्याचा साजिदचा बेत आहे। 90च्या दशकात रामायण महाभारत इतके जर कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असेल तर ती म्हणजे विक्रम और वेताळ। राजा विक्रमादित्यांची वेताळाला स्मशनातून त्यांच्या राजवाड्यात नेण्याची धडपड आणि वेताळची कोड्याच्या माध्यमातून त्यांना फसवून पलायन करण्याची खोड याभोवती हे फिरणारे कथानक पुन्हा एकदा सियासन बंदिशी या मालिकेद्वारे सोनी पल वाहिनीवर परतणार आहे। राजा भोज यांचा राजा विक्रमादित्यांचे सिंहासन मिळवण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यात त्यांना भेटलेल्या सिंहासनावरील 32 पल्ल्याची कहाणी सियासन बत्तीस या मालिकेत सांगण्यात आली आहे। विटी दांडू हा अजय देवगणचा आगामी चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। तर त्या बाबतीत असलेले चाहत्यांचे मत म्हणजे विटू दांडी या शब्दात ती गंमत आहे। आज आयपॉड, टॅब किंवा लॅपीवर न खेळता येणाऱ्या खेळांसारखे हे ॲप नाही। गल करणं, विटी पकडणं वा मग ती शिताफीने उडवणं, मग फिरकावून देणं, मग आपल्या दांडूच्या मापाने मोजणं, या साऱ्या गोष्टींचे फ्लॅशेस मनातून पार घेऊन जातात आठवणीच्या कोपऱ्यात। आपल्याला लहान करण्याची ताकद खूप कमी गोष्टींमध्ये असते आणि मला वाटते की विटी दांडू या सिनेमामध्ये ती आहे। 2014 ते स्वातंत्र्यपूर्व काळाचा प्रवास जोडताना मला माझ्या आजीच्या गोष्टींची आठवण येते। तिने पाहिलेला स्वातंत्र्य संग्राम, फाळणी कराची, ती इथला प्रवास सारं काही झरझर मनात येऊन जातं। आजच्या धक्काधक्कीच्या जगण्यात पुढे जात असताना मागे वळून बघण्यात मन कसं रमतं याचा आनंद नव्याने घेण्याचे क्षण विटी दांडू देते। तो कनेक्ट आता मराठी सिनेमात अभावाने दिसतो आणि त्यामुळे या साऱ्यांचं महत्त्व वेगळं आहे। MTV रोडीज या शोच्या मूळ संकल्पनेबाबत फार कमी लोकांना ठाऊक असेल, पण या शोची प्रत्येक पर्व गाजलेली त्यातील मांडणी, वादविवाद, कुरघोडीचे राजकारण आणि चटपटीत गप्पांमुळे त्यांच्या भरीसभर म्हणजे शोच्या प्रशिक्षकांची जोडी म्हणजेच रघुराम आणि राजू लक्ष्मण यांच्या तिखट प्रतिक्रियांची चर्चाही बरीच गाजली होती। पण शोच्या 12व्या पर्वामध्ये ही जोडी बदलली असून त्यांची जागा बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी घेतली आहे। त्यांच्यासोबत टीव्हीवर तरुणांचा लाडका चेहरा करण कुंद्रा याचीही परीक्षकांच्या पदी वर्णी लागली आहे। यंदा या शोचे 12वे पर्व आहे। यावेळी MTV रोडीज X2 या पर्वासाठी ईशा देओल आणि विजेंद्र सिंग टीव्ही क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत। लग्नानंतर ईशाने अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली होती, तर कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून विविध पदकांवर आपले नाव कोरणाऱ्या विजेंद्र सिंगने यावर्षी पगली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते। करण कुंद्रा हे नाव टीव्ही क्षेत्रासाठी नवीन नाही।
अभिनयापेक्षा त्याच्या लुकसाठी ओळखला जाणारा करणही या निमित्ताने पहिल्यांदा परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.